मिलिंद देवरांच्या शिवसेना प्रवेशानंतर काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। काँग्रेसचे 6 ते 7 आमदार शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली। गुप्त बैठका पार पडल्याची माहिती सुद्धा आहे। विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर अनेक काँग्रेस आमदार शिवसेनेत येण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। पुढच्या काळात शिवसेनेत मोठा प्रवेश होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे। कपिल, अत्यंत मोठी बातमी म्हणावी लागेल, देवरांच्या शिंदे गट प्रवेशानंतर आता काँग्रेसमधले काही आमदार सुद्धा संपर्कात असल्याचं कळतंय। नक्कीच 2 महत्त्वाच्या घडामोडी आहेत। एक तर 10 तारखेचा जो निकाल होता, जो विधानसभा अध्यक्षांनी दिला होता सत्ता संघर्षाचा, तो निकाल, आणि त्याच्यानंतर मिलिंद देवरा यांनी जी एंट्री केलेली आहे शिवसेनेत, या 2 गोष्टींनंतर आता जे आमदार आहेत काँग्रेसचे 6 ते 7 आमदार आहेत जे शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशी महत्वाची सूत्राला एक माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्याचबरोबर हे 6 ते 7 आमदारांच्या बरोबर बैठकाही गुप्त पार पडलेल्या आहेत। जे काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी डन झालेल्या आहेत। फक्त पक्षप्रवेशाची गरज आहे आणि तो पक्षप्रवेश येणाऱ्या काळात कधीही होऊ शकतो, त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो येणाऱ्या काळात, अशी सूत्रांची माहिती आपल्या हाती आली आहे। ठीक आहे कपिल, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर कालच मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। त्यानंतर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले होते, ऐका। आज एक अभ्यासू, सुसंस्कृत, संयमी आणि मेहनत घेणारा कार्यकर्ता, नेता म्हणून आपली जी काय ओळख आहे आणि आपला दांडगा जो काही जनसंपर्क आहे ते आजच्या प्रवेशावरून या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। आज काय तुम्ही सांगितलं होतं, प्रमुख काही लोकांचा प्रवेश होईल, म्हणजे हे काय ह्या ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे। तर मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं ये तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, त्यातूनच ह्या बातमीतला अर्थ समोर येतोय।